चला तर मंडळी, आज आपण बिस्किटसारखे खमंग खुसखुशीत शंकरपाळे करूया. तर त्यासाठी इथे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे. आता या तुपामध्ये 1 कप पिठी साखर घालायची. व्यवस्थित ही पिठी साखर तुपामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर अशा पद्धतीने एक 10 मिनिटांसाठी हे तूप फेटून घ्यायचं आहे. छान असं क्रीमी टेक्स्चर झालं की मग याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं. दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा किलो मैदा घालून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडं थोडं करून पीठ घालायचं याच्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित हे मिक्स होतं या मिश्रणामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मग अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने पोळपाटावरती लाटून घ्यायचं. याच्या जे कडा आहेत त्या कडा कट करून घ्यायच्या सुरीच्या साहाय्याने आणि शंकरपाळ्यांचा याला शेप द्यायचा. तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी शेपमध्ये करू शकता किंवा कापण्यांचा शेपसुद्धा देऊ शकता. तर अशा पद्धतीने आता हे कट करून झालेले आहेत. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल एकदम जास्त गरम नको किंवा एकदम कोमटसुद्धा नको, मीडियम तेल गरम हवं. यामध्ये या सगळ्या शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आणि छान असं लाल रंगाच्या होईपर्यंत लो फ्लेमवरती या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने या सगळ्या शंकरपाळ्या मी रेडी करून घेतलेल्या आहेत. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.